पाहिजे असं काटेकोरपणे आपणास आयोजकांची सूचना आहे. सूचनेचं पालन करा. खेळ आहे क्रिकेटला महत्त्व देणं फार महत्त्वाचं आहे. सांघिक खेळाची आवश्यकता आहे, शिस्तबद्ध खेळाची आवश्यकता आहे आणि शिस्तबद्ध खेळ म्हणजेच ज्या क्रीडांगणाची ओळख आहे ते म्हणजे भागशाळा मैदान. बरेचसे मोठमोठे खेळाडू याच क्रीडा नगरीवरून मोठे झालेले आहेत आणि नावारूपास आलेले आहेत. भागशाळा मैदान क्रीडा नगरीचा जर विचार केला तर आमच्या ह्या डोंबिवली शहरातील जणू काही क्रिकेटचं पंढरपूरच आहे. प्रत्येक खेळाडूला हवीहवीशी वाटणारी खेळपट्टी छोटी आहे, परंतु मनमोहक सुंदर असं या ठिकाणी देखावा, एक निसर्गाचं या ठिकाणी देणगी लाभलेली ही विखेड आहे, एक क्रीडा नगरी आहे. चला मॅच चालू करा. लक्ष्मी 11 त्याचप्रमाणे दोन्ही संघांच्या व्यवस्थापकांना सूचना आहे की आपला एखादा अतिरिक्त खेळाडू असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या प्लीज. या ठिकाणी प्रत्येक खेळाडूची प्रत्येक धावेची प्रत्येक क्षणाची नोंद आपणास करायची. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा ही स्पर्धा आपणास बघायला मिळते. असं चांगलं एक दर्जेदार स्वरूपाचं क्रिकेटचं आयोजन, हा क्रिकेटचा महोत्सव आपणास बघायला मिळतोय मोरया चषकाच्या माध्यमातून. लेट्स प्ले स्टार्ट. या ठिकाणी मोरया बॉईज आणि लक्ष्मी 11 या दोन संघांमध्ये सलामीच्या लढतीला ओपनिंग मॅच क्रिकेटच्या शुभारंभाला सुरुवात होते. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. घड्याळामध्ये पंच लक्षात ठेवा 3:16 पहिला चेंडू विकेटवरती पडतोय. बरोबर 3:32 ही इनिंग संपली पाहिजे. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी समालोचन कक्षामध्ये या. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती स्टार्ट. फलंदाज राजू. पहिला चेंडू आहे त्या ठिकाणी पंचांचे हात समांतर. याचा अर्थ असा होतोय की अतिरिक्त धावेने धावफलक या स्पर्धेच्या पहिल्या धावेला आरंभ होतोय. श्री गणेश होतोय या क्रिकेट स्पर्धेचा आणि या मॅचचा. अजय आणि सुजल ही सलामीची जोडी लक्ष्मी 11 कडून. वॉट बॉल, अतिशय सुंदर असा चेंडू होता का, थोडासा बीट करण्याचा प्रयत्न होता. बघू पंच मला वाटतं काय सांगतायत. एक धाव मिळते. बॅट कट होते थोडीशी. चेंडू सिमेंटची विकेट पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग होतोय आणि आता डावखुरा फलंदाज आहे. नुकत्याच चालू असलेल्या साऊथ आफ्रिका आणि भारत यांच्यामध्ये क्विंटन डिकॉकने भारतावरती आक्रमण केलंय सुरुवातीला. अशा शैलीचा हा डावखुरा फलंदाज लक्ष्मी 11 संघाकडून. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी या ठिकाणी नकारात्मक चेंडू पकडलाय. धाव संख्या झाली 3. वेळ काढू नका मित्रांनो. 16 मिनिटांमध्ये एक इनिंग संपवायचे. जर आपण वेळेचं भान राखलं नसेल तर आपणास पेनल्टी बसेल, दंडात्मक कारवाई होईल असं आयोजकांचं आपणास सुरुवातीपासून सूचना देण्यात आली. अशीच षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरून पंचांच्या उजव्या बाजूने स्टेशन्स एंड कडून पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू होतोय.
लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू थोडासा पायामध्ये लेग स्टम्पच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर स्वेर होतोय एस टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये धावसंख्या होते 4. पॉवर प्ले मध्ये लक्षात ठेवा क्रॉस कंपल्सरी असेल, याची नोंद घ्या. आशिष गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. पंचांच्या उजव्या बाजूने स्टेशन एंड करून फ्रंट पुढला येऊन या ठिकाणी जातोय चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एकच धाव मिळते. 5-5 षटकांचे सामने असतील, याची नोंद घ्या. कंपल्सरी चेस आहे, सर्व धावांचा पाठलाग करावा लागेल विजयासाठी. अजय सलामीचा फलंदाज आशिष याचा सामना करतोय. सिमेंटची विकेट पाटा खेळपट्टी आहे. ओव्हर पिच चेंडू जातोय पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर मध्ये. फेकी जोरदार करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनी या ठिकाणी फेकी आणि अफील फेटाळला आहे. एक धाव होते. एका धावेने धावसंख्या होते 6. अतिशय शांत अशी सुरुवात आहे. लक्ष्मी 11च्या दोन्ही फलंदाजाची लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आहे आणि क्रिकेटमध्ये हे कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं असतं. प्रतिस्पर्धी गोलंदाजावरती जर आक्रमण करायचं असेल, त्याच्या शैलीवर दडपण आणायचं असेल, आक्रमण करायची गरज असते. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेवरती. एक धाव होते. एका धावेने धावसंख्या होते 7. अतिशय सुंदरसं या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन मोरिया चषक यांच्या माध्यमातून आपल्यास बघायला मिळतंय सन 2025 मध्ये. दरम्यान आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजय याला सामना करतोय. पुन्हा एकदा फ्रंट फील्ड व्हॉट अ शॉट. स्टेट ड्राईव्ह, नो फील्ड ऑफ अ चान्स फॉर रन. अतिशय सुंदर असा फटका स्टेट ड्राईव्ह पंचांच्या डाव्या बाजूने सणसणीत सीमारेषेकडे भिरकावून टाकलाय. धावसंख्या होते 11 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे, साहजिकच आहे. या षटकामध्ये आक्रमण करण्यावर सलामीचे फलंदाज भर देत असतात. थोडंसं चेक होतोय. खेळपट्टीचा विकेटचा अभ्यास करतोय गोलंदाज, कारण अजय हा सलामीचा फलंदाज आक्रमण करतोय सुरुवातीपासूनच आणि त्याला या आक्रमणापासून कसं प्रेशराईज केलं जाईल, कसं दबावात आणलं जाईल याचा अभ्यास करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने स्टेशन एंड करून. उलटा चेंडू, या ठिकाणी चेंडू कव्हर झोन मध्ये हवेमध्ये होता. एक झेल घेण्याची संधी होती, परंतु झेल सुटला. एक मिस फील्ड होतोय आणि या झेल बरोबरच मिस झेल बरोबरच मला वाटतं षटक क्रमांक 1 संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या होते 12. पहिल्या षटकाला या ठिकाणी आतापर्यंत 6 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. 16 मिनिटांमध्ये आपणास प्रत्येक इनिंग संपवायचे. हा अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंटचा नियम आहे आणि हेच नियमांच्या काटेकोर अंमलबजावणी आपण सर्व संघांना करायचे. दोन खेळाडू कमीत कमी सर्कलच्या आतमध्ये असावे लागतील, याची नोंद घ्या. नवीन गोलंदाज रोहन, मोरिया स्पोर्ट्स कडून वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक. रोहन एक जलद गती गोलंदाज, ज्याची या डोंबिवली शहरामध्ये ओळख आहे. कमी वयामध्ये या खेळाडूने एक क्रिकेटचा दर्जा उंच स्तरावरती नेऊन ठेवलाय. असा रोहन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे मोरिया स्पोर्ट्स कडून. जोरदार गतिशील चेंडू होता, परंतु पंचांनी नकारात्मक पकडलाय. स्क्वेअर चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी नकारात्मक वाईड बॉल होतो. या अतिरिक्त धावेने धावसंख्या होते 13 धावा. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही. दोन्ही सलामीवीर. आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईड बॉल. चेंडू थोडासा कट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सिमेंटची विकेट आहे. चेंडू पडल्यानंतर अजून गतिमान होतोय, गतिशील होतोय.
आता मात्र या ठिकाणी दोन्ही सलामवीरांना रोखण्यासाठी रोहनला आक्रमण करावं लागेल. चेंडू या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने भिरकावला होता, थोडंसं मिस फील्ड होते आणि ही मिस फील्ड या ठिकाणी चौकाराच्या रूपामध्ये कन्वर्ट होते. 4 धावा या चौकाराने धावसंख्या होते 18 धावा. क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा विचार करावा लागेल मोरिया बॉईजला. सुरुवातीपासूनच आपली मिस फील्ड झाली बरीचशी आणि त्यामुळेच एक धावसंख्या मोठी राखण्यामध्ये दोन्ही सलामीवीर यशस्वी झालेत आतापर्यंत. लक्ष्मी 11 संघाचे पुढचा चेंडू रोहन, चांगला चेंडू जातोय शॉर्ट मिडमच्या दिशेने, एक धावते. आता मात्र रोहन याने गतीमध्ये थोडेसे परिवर्तन केले, साहजिकच आहे. जर विकेटचा अनुभव करून अभ्यास करून आपण जर या खेळपट्टीवर टिकायचं असेल तर आपणास गतीवर परिवर्तन करणं फार गरजेचं आहे. रोहन या ठिकाणी अभ्यास केलाय की विकेटवर गतीमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. व्हॉट बॉल, अतिशय चांगल्या ठिकाणी फेकी, बघूया फेकी चांगली होती पॉलिथ्री मध्ये. जरा खेळाडूला दुखापत झाली असेल तर लक्ष ठेवा, पाणी घेऊन चला प्लीज. एक चांगली झेप घेतली होती स्वतःला वाचवण्यासाठी, डेंजर एंडच्या दिशेने झेप घेत स्वतःला सेफ आणि सुरक्षित मध्ये ठेवलंय फलंदाजाने. दरम्यान थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम, या टेक्निकल स्वरूपामध्ये सामना थांबवला होता पंच, धन्यवाद. फलंदाजाला थोडीशी इजा झाली होती, एक चांगली झेप घेतली होती स्वतःला या सामन्यामध्ये मॅच मध्ये टिकवण्यासाठी. आणि दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती 2 सॉरी माफ करा. पुन्हा एकदा फ्रंट फुटला, व्हॉट अ शॉट, अतिशय सुंदर फटका या ठिकाणी. आता मात्र रोहन याच्या चेंडूवरती आक्रमण केलंय सलामी अजय याने. फ्रंट फुटला येऊन आक्रमण करतोय, चेंडू सीमारेषेकडे जातोय, चौकार. या चौकाराने धावसंख्या होती 25 धावा. 4 चेंडू झालेत आतापर्यंत षटकामधील. सलामीच्या लढतीमध्ये सलामीवीर म्हणून दोन्ही फलंदाजांनी एक चांगली धावगती, एक चांगली धावसंख्या रांगण्यामध्ये यश संपादन केलं. व्हॉट अ शॉट, पुन्हा एकदा चेंडू थोडासा फ्लिकच्या स्वरूपामध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि गलीच्या मधून चेंडू चौकार होतोय पॉइंटच्या बाजूने. 4 रन. धावसंख्या झाली 29. पुन्हा एकदा हॅट्रिक चौकारांची, 3 चेंडू 3 चौकार. अतिशय सुंदर फलंदाजीचा नमुना या ठिकाणी सलामी मॅच मध्ये उद्घाटनाच्या सामन्यामध्ये या चौकाराने धावसंख्या झाली 33 धावा 33. चौकारांची हॅट्रिक बघायला मिळते सलामीच्या लढतीमध्ये लक्ष्मी 11 संघाच्या खेळाडूंकडून. आणि मला वाटते षटक दुसरं संपलेलं आहे. अमित निर्धाव चेंडू होते बऱ्याच वेळानंतर खेळपट्टीवरती भागशाळा क्रीडांगणावरती निर्धाव चेंडू बघायला मिळतोय अमित याच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह चेंडू सीमारेषेकडे जातोय, थोडंसं मिस फील्ड होतोय, थोडीशी गडबड झाली होती. लॉंगनच्या दिशेने चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न होता, फेकी करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने धावसंख्या झाली 34, कोणतंही नुकसान नाही. दोन्ही सलामीवीर. तिसऱ्या षटकाचा खेळ, वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक
अमित याच्या माध्यमातून मोर्या बॉईज यांच्या वतीने क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं या ठिकाणी सुधारणा केले. लाऊड अपील, जोरदार अपील करतायत. बघू पंचांचं परीक्षण आणि पंचांनी या ठिकाणी नकारात्मक केलाय. अपील फेटाळलंय. चांगलं परीक्षण पंचांकडून या मोरिया चषक 2025 मध्ये. आणि आता मात्र येस इट इज द लाऊड अपील. अंपायर इंटरेस्टेड. दॅट्स अ गॉन फॉर फर्स्ट विकेट. पहिला विकेट बसतोय, पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का बसतोय. अतिशय सुंदर आक्रमक एक विस्फोटक फलंदाजी केली होती लक्ष्मी लोन संघाचा फलंदाज अजय याने. अमित याने आता मात्र आपल्या संघासाठी हे सलामीची जोडी फोडले. अजूनही फक्त 12 मिनिटांचा खेळ बाकी असेल. 12 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. नाही ते या ठिकाणी फुलटा चेंडू पॅडल स्वीप केला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेवरती जातोय. एक धाव होते. दरम्यान पुन्हा एकदा आपला सलामीचा फलंदाज माघारी परतल्यानंतर डावखुरा फलंदाज अजूनही मैदानावरती खुंट ठोकून आहे, एक ठाण मांडून आहे. सलामीवीर आपला जोडीदार अजयच्या परतीनंतर सर्व जबाबदारी याच फलंदाजाच्या खांद्यावर असेल आणि त्याचा आज प्रचिती या ठिकाणी त्याचा दर्जेदार नमुना आणि जबाबदारी कर्णधाराची संपूर्ण साध्य ठरवत सार्थ करत असताना फलंदाज या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार करतोय आणि या चौकाराने धावसंख्या होते 40 धावा 40. लॉस ऑफ 1 विकेट. खल्लास 1 2 3 4 आणि विजय स्टार या दोन्ही संघां 3 2 1 4 आणि खल्लास विजय स्टार. टॉससाठी या सामन्याच्या मध्यंतरामध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचंय. चौथं षटक हे पॉवर प्लेचं असेल, 30 यार्डचं असेल, याची नोंद घ्या. 3 खेळाडू हे सीमारेषेवरती असतील. आणि विजय चौथा बॉलर कोण आहे? श्रेयस. व्हॉट अ शॉट. रिव्हर्स स्वीप चेंडू. एक जोखीम स्वरूपाचा फटका समजला जातो क्रिकेटमध्ये. थोडं शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती आणि ही डिलिव्हरी स्लिप आणि पॉईंटच्या बाजूने गलीच्या बाजूने सीमारेषेकडे कन्वर्ट केले. चौकार. सिद्धू एक छोटासा खेळाडू आहे. लक्ष्मी 11 कडून 1 डाऊन म्हणून क्रमांक 2 साठी आलेला फलंदाज. चेंडू जातोय स्लिप मध्ये. बघूया किती धाव मिळतात. फेकी केली होती परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावीने धावसंख्या होते 45 धावा. पुन्हा एकदा चेंडू जातोय गलीच्या दिशेने. फेकी चांगली केले. बघूया पंचांचं निरीक्षण आणि पंचांचं बोट आकाशाकडं. याचाच अर्थ गडी बाद होतोय धावबाद स्वरूपामध्ये.
आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये 3 खेळाडू सीमारेषेवरती असतील. आतापर्यंत चालू इनिंगची 14 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. लक्षात ठेवा 16 मिनिटाच्या अवधीमध्ये आपणास इनिंग पूर्ण करावी लागेल अथवा आपणास दंडात्मक कारवाई केली जाईल आयोजकाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी उसळी घेतोय आणि चेंडू निर्धाव होतोय. बऱ्याच वेळानंतर या क्रीडानगरीवरती बऱ्याच वेळानंतर धावसंख्या थोड्या वेळासाठी स्थिरावली. रिव्ह्यू नसेल लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारचे रेफरन्स आपणास अवेलेबल नसतील. पुन्हा एकदा फ्रंट फुटला चेंडू आणि पॉलिथ्री मध्ये बघूया. फेकी जोरदार केले. एक जोरदार अपील होते. पंचांचं परीक्षण बघूया काय ते. दोन्ही पंच आपणास या ठिकाणी थोडस विचार विनिमय करतायत. डिसिजन या ठिकाणी डेंजर कंडिशन्स मध्ये असेल. त्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून हा अपील आणि हे धावचे चेक केलं जाते. साहजिकच आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना लाईव्ह स्वरूपामध्ये ही स्पर्धेचं आयोजन लाईव्ह टेलिकास्ट मोरिया चषक 2025 घर बसल्या आपण ही स्पर्धा बघायला मिळते आणि त्याची काळाची गरज आहे. आणि हीच गरज लक्षात घेता आपल्यासमोर हे लाईव्हच्या माध्यमातून हा सामना ही स्पर्धा ही मालिका खेळवली जाते. या ठिकाणी तिसरे पंच चेक करतायत. ओके पंच आपला निर्णय. येस इट इज. पंचांनी या ठिकाणी धाव बाद दिलाय. गडी बाद होतोय. थोडंसं आव्हानात्मक कठीण असा निर्णय होता. कंडिशन्स होती. या ठिकाणी पंच लक्षात ठेवा जो 16 मिनिटांचा अवधी दिला होता तो अवधी या ठिकाणी संपलेला आहे. पेनल्टी स्वरूपामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल याची संघ व्यवस्थापक आणि कर्णधारांनी नोंद घ्या. एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. रोहन याची नोंद घ्या. आपण वेळेअभावी ही दंडात्मक कारवाई आपणास या ठिकाणी बसली जाते. ओके सामन्यामध्ये आयोजकाच्या माध्यमातून आपणास या ठिकाणी आम्ही सूचना देतोय की कोणत्याही प्रकारचं रिव्ह्यू रेफरल नसेल. फक्त चेक करण्यासाठी डाऊट असेल तर पंचच फक्त या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टचा वापर करू शकतील याची नोंद घ्या. आणि पंच या ठिकाणी जो निर्णय देतील जो कॉल देतील तो आपणा सर्वांना ॲक्सेप्ट करावा लागेल. पंच हाच परमेश्वर आहे क्रीडा क्षेत्रामध्ये. आणि पंचांनी या ठिकाणी वाईड बॉल दिलाय. शेवटचं षटक. धाव संख्या झाली 47. धाव संख्या स्थिरावली. फुल टॉस चेंडू या ठिकाणी जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीपच्या मधून चौकार 4 रन्स. मध्यंतर या ठिकाणी धावसंख्या स्थिरावल्यानंतर आता मात्र अखेरचं षटक क्रिकेटमध्ये एक हाणामारीचं हे षटक समजलं जातंय.
आता मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, फेकी चांगली आहे आणि या ठिकाणी धावबाद होतोय. नवीन फलंदाज प्रणय सॉरी माफ करा, खल्लास 3-2-1-4 आणि विजय स्टार या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. आपणास आम्ही दुसरा कॉल केला आहे, दुसरा पुकार दिला आहे. खल्लास 3-2-1-4 आणि विजय स्टार टॉससाठी लगेचच यायचं आहे. हे षटक संपल्यानंतर आम्ही लगेचच पुढच्या मॅचचे नाणेफेक करतोय. आणि आता मात्र आक्रमण करतोय, प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, एक एक धाव मिळवण्याचा प्रयत्न होतोय आणि अजून एक गडी धावबाद होतोय. चोरट्या धावा काढण्याचा प्रयत्न होतोय, वारंवार धक्के बसत आहेत, वारंवार गडी बाद होत आहेत. लक्ष्मी इलेव्हनच्या सुरुवातीच्या पॉवर प्लेमध्ये सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. टॉससाठी या विजय स्टार आणि खल्लास 3-2-1-4 टॉससाठी या. धावसंख्या झाली 53. अर्धशतक धावपलकावरती लागले पहिल्या सलामीच्या सामन्यामध्ये 53 धावा. चार चेंडू झालेत आतापर्यंत, 2 चेंडू शिल्लक असतील. आणि आता मात्र या ठिकाणी भेदक स्वरूपाचा चेंडू, एक धाव मिळते 22च्या स्वरूपामध्ये. यस गुड पंच, चांगले डिसिजन, चांगले अनुभवी पंच आहेत राज. आमच्या डोंबिवली विभागातील एक ग्रामीण एक मोठा खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि या इनिंगचा अखेरचा शेवटचा चेंडू असेल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, फेकी करण्याचा यश टी मागे रोहन याची थोडंसं मी स्पीड होतंय आणि एका धाव्याबरोबरच 5 षटकांचा सामना या ठिकाणी संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 55. जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष आहे. या सामन्याची नाणेफेक प्रशांत सावंत, आपणास विनंती करतो की आपल्या हस्ते या सामन्याची नाणेफेक करायचे. पाहुणे मंडळी, आजच्या या स्पर्धेला मोरिया चषक 2025 मध्ये शनिवारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये बरीचशी अतिथी मंडळी, पाहुणे मंडळी आमच्या स्पर्धेला लाभत आहेत. मी मोरिया चषकामध्ये सर्व पाहुण्यांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व क्रीडा रसिकांचं मनस्वी एकदा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. अमित खराळे यांच्या हस्ते पाहुणे मंडळी नाणेफेक होते, टॉस होते. खल्लास 3-2-1-4 आणि विजय स्टार जिंकण्यासाठी 56 धावा. दरम्यान लक्ष्मी इलेव्हन आणि मोरिया बॉईज या दोन संघांमध्ये सलामीची लढत जिंकण्यासाठी लक्ष्मी इलेव्हन संघानं 56 धावांचं या ठिकाणी विशाल असं लक्ष मोरिया बॉईज समोर उभं केलेलं आहे. परंतु एकंदरीत जर भागशाळा मैदान या विकेटचा विचार केला, या क्रीडानगरीचा विचार केला तर बरेचसे रेकॉर्ड्स या क्रीडांगणाच्या फलकावरती नोंद आहेत. अशी ही आव्हानात्मक आणि एक ऐतिहासिक अशी एक खेळपट्टी आहे. जसं संध्याकाळ होत, जसं सूर्यास्त होतोय तसं विकेट अजूनही क्रिकेटला एक पोषक होते. सोळा मिनिटाच्या अवधीमध्ये आपणास मॅच पूर्ण करायचे. छप्पन धावांचं लक्ष.
बाळा आणि राजू हे 56 धावांच्या लक्ष्याच्या शोधामध्ये. मोरिया बॉईज कडून दोन्ही सलामीवीर. स्टार्ट. या ठिकाणी पहिल्या चेंडूला सुरुवात होते. 16 मिनिटाचा अवधी. पंच लक्षात ठेवा. या ठिकाणी टायमर सेट केला जातोय. सिद्धू एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन. एस टी मागे एक चांगला झेल होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता परंतु थोडंसं मिस होतंय. कॅच विन मॅच विन अशी कंडिशन असते क्रिकेटमध्ये. एक कॅच एक चूक या ठिकाणी क्रिकेट किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये टर्न्स करू शकतात. आणि आता मात्र बाळा एक छोटासा नवोदित खेळाडू आमच्या डोंबिवलीमधील. पॅडल्स या ठिकाणी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू स्थिरावलाय. आणि एलिमिनेशन. या ठिकाणी चेंडू स्लोअर आणि डिलिव्हरी होती परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सीमारेषा पार बाद झालाय. गडी हिट विकेट झालाय. छप्पन्न धावांचं लक्ष. या ठिकाणी सिद्धू एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं फलंदाजीमध्ये जर एकंदरीत विचार केला तर चांगली फलंदाजी केली होती आणि तितक्याच तोडीस्तोड या ठिकाणी आता गोलंदाज म्हणून सुद्धा लक्ष्मी 11 संघाकडून सलामीचं या ठिकाणी षटक टाकण्यासाठी सज्ज होते. भागशाळ क्रीडांगणावरती थोडंसं डीप स्क्वेअर लेग या ठिकाणी तैनात केलाय. व्हॉट अ शॉट. अतिशय सुंदर फटका या ठिकाणी रोहनेच्या बॅटूतून रिव्हर्समध्ये गली आणि स्लिपच्या मधून बरोबर भेदून काढले. पहिला चौकार मिळतो या ठिकाणी मोरिया बॉईजला. बघूया फेकी चांगली केली होती. जोरदार अपील करतायत आणि पंचांनी या ठिकाणी अपील फेटाळलंय. तुझ्याकडे मिळतंय ना टायमिंग. त्याला दरम्यान पुन्हा एकदा राजू सामना करते सिद्धू याचा. छोटासा खेळाडू आहे. पहिल्या षटकाचा सामना फ्रंट फुटला येऊन चेंडू स्लॉग मध्ये सीमारेषा पार केलाय. चौकार. या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न केलाय परंतु एक खेळाडू बाद झालाय मोरिया बॉईजचा. चला वेळ काढू नका. 16 मिनिटांमध्ये आपणास इनिंग संपवायचे. नवीन गोलंदाज दर्शन
एक जलद गती गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. वैयक्तिक पहिलं चक्री गोलंदाज आहे लक्ष्मी 11 कडून आणि त्याला सामना करतोय रोहन. 56 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर आपणास आता मात्र रोहन याला आक्रमण करावं लागणार आहे. धावसंख्या रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढत चालला आहे. लक्ष विशालच वाढत चाललंय परंतु प्रयत्नाने या ठिकाणी संपूर्ण यश येत असतं अशी ही या ठिकाणी क्रीडानगरी आहे. भागशाळा मैदान ज्याची ओळख आहे बरेचसे इतिहास या क्रीडानगरीवरती नोंद झालेत. मोठा बॉल चक्री चेंडू या ठिकाणी चेंडू सीमा विकेटवरती पडल्यानंतर गतिशील होतोय आणि स्थिरावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गतिमान चेंडू. व्हॉट अ बॉल. बाहेरून कोणी स्लाइजिंग करू नका, बाहेरून कोणी कमेंट्स करू नका प्लीज. या ठिकाणी आमचं पंच पॅनल मैदानामध्ये उपस्थित आहेत. पंच आहेत, अनुभवी पंच आहेत, आपला कॉल देतील. आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणत्याही प्रकारचे पंचांची वादविवाद किंवा तडजोड करू नका. चला कोणी आत करू नका पंचांची. दरम्यान काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. चक्री गोलंदाज फुल टॉच चेंडू होता आणि आता मात्र पंचांनी या ठिकाणी नो करार दिलाय. स्वर चेंडू आहे. 1+1 अशा 2 धाव होत आहेत. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने 2 धावांनी धावसंख्या होते 12 धावा. जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य पूर्ण करायचे असेल तर आपण थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे. मोरिया बॉईज संघाला राजू आणि रोहन हे दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाज आहेत मोरिया स्पोर्ट्सचे, मोरिया बॉईज संघाचे. आता मात्र पुन्हा एकदा सेम चेंडू होता. फुल टॉस चेंडू होता. वारंवार चेंडू या ठिकाणी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतायत. जरा बाहेरून मित्रांनो कमेंट्स करू नका प्लीज. षटक क्रमांक 2 दर्शन गोलंदाजी मार्कवरती. रोहन चांगला चेंडू या ठिकाणी ओव्हरपिच चेंडू होता. सीमारेषेवरती मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव होते. एका धावेने धावसंख्या होते 14 धावा. चला थोडंसं स्पीडअप करा. 16 मिनिटाच्या अवधीमध्ये आपणास इनिंग संपवायचे अन्यथा आपणास दंडात्मक कारवाई होईल याची नोंद घ्या संबंधित संघाने. चक्री बॉल या ठिकाणी फुल टॉच चेंडू. एलिमिनेशन सहन होत नाही आहे. या ठिकाणी खेळाडू बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय. आतापर्यंत 2 खेळाडू या ठिकाणी तंबूत परतलेत. 2 खेळाडू बाद झालेत. नवीन फलंदाज श्याम रोहन याला साथ देण्यासाठी. मोरिया स्पोर्ट्स कडून 56 धावांचे या ठिकाणी लक्ष्याच्या शोधामध्ये हे दोन्ही फलंदाज. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यानंतर रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढत चालला आहे. धावगती थोडीशी स्थिरावली. ही धावगती जर यशस्वी पूर्ण करायची असेल आता मात्र या दोन्ही फलंदाजांना थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे. चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेकडे हलक्या हाताने पंच केला आहे. 1 धाव होते आणि या एका धावेने 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 15.
अजूनही 3 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष्य, एक लक्ष्य रिक्वायर्ड रन थोडासा वाढलेला आहे. 3 षटकांमध्ये 41 धावांचं या ठिकाणी अजूनही आवश्यकता आहे. स्लोअर चेंडू या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने भिरकावून टाकला आहे. चौकार. बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी धावसंख्या स्थिरावल्यानंतर विशाल याच्या स्लोअर चेंडूवरती चेंडू स्वीप केला आहे चौकाराच्या रूपामध्ये. आणि साहजिकच मी आधी सांगितलं 18 चेंडूमध्ये 41 धावांचं लक्ष्य रिक्वायर्ड असताना थोडीशी धावगती या ठिकाणी वाढवावी लागणार आहे, थोडंसं आक्रमण करावं लागणार आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू फील्ड होतोय, एकच धाव होते. प्रत्येक चेंडूवरती जोरदार प्रहार केला जातोय, स्पोर्ट केला जातोय, आक्रमण केलं जातंय. धावसंख्या 20, 2 गडी बाद 20 धावपलकावरती. आणि आता बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी स्वैर चेंडू दिला जातोय. वाईड बॉल. अतिरिक्त धावांच्या या ठिकाणी खात्यामध्ये गुणांमध्ये वाढ होते. 21 धावा 21, पण लॉस ऑफ 2 विकेट्स ऑन स्कोअर बोर्ड. पुन्हा एकदा वाईड बॉल. स्वैर चेंडू आहे. या अतिरिक्त धावेने धावसंख्या होते 22 रन्स, 22 धावा, 2 गडी बाद 22. यानंतर होणारा सामना खल्लास 3-14 आणि विजय स्टार या 2 संघांमध्ये दुसरी मॅच. दोन्ही संघ व्यवस्थापकांनी तयार राहा. ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल. फुल टॉस चेंडू होता. ओव्हर पिच चेंडू फेकी करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं मिसकम्युनिकेशन झालंय, मिसअंडरस्टँडिंग होते. वाईड बॉल. पंच या ठिकाणी वाईड करार दिला आहे. सुरुवातीच्या या ठिकाणी 2 चेंडूंचा जर विचार केला या षटकामध्ये गोलंदाजाने अचूक टप्प्यावरती चांगली लाईन पकडून चांगली लाईनवरती गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र या ठिकाणी गोलंदाजांची लाईन थोडीशी बिघडली, थोडासा टप्पा बिघडला आहे. धावसंख्या होते 24 धावा. फुलटा चेंडू जोरदार प्रहार केलाय, सीमारेषेकडे जातोय चेंडू. बऱ्याच वेळानंतर सनसनीत चौकार. 56 धावांचे या ठिकाणी लक्ष्याचा पाठलाग करत असताना सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन करत असताना एकमधिक जोरदार प्रहार करत आपले इरादे स्पष्ट केलेत. 56 धावांचं लक्ष्य आम्ही पार करणार. ह्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी धावसंख्या होते 28, 4 चेंडू आणि 28 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. एकंदरीत जर विचार केला तर अर्धा पल्ला संपलेला आहे. अर्धा पल्ला संपले तर अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. 56 धावांचं लक्ष्य आहे. आणि आता मात्र या ठिकाणी एसटी रक्षकांनी एसटी चित केला आहे. चेंडूमध्ये थोडेसे या ठिकाणी चेंज केला, बदल केला आहे. एक आखूड टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग होत एसटी मागे एसटी रक्षण होत आहे. गाडी बाद होतोय आणि धक्का बसतोय या ठिकाणी मोरिया बॉईजला. चला पटापट या वेळ काढू नका मित्रांनो.
लास्ट चेंडू आहे, शेवटचा चेंडू या षटकातील, षटक क्रमांक 3 मधील. आणि आता मात्र गाडी बाद होतोय, अजून एक धक्का बसतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 28. सलग 3 चेंडू या ठिकाणी आतापर्यंत निर्धाव आलेत. सुंदर गुण अतिशय. आणि एकंदरीत जर वेळेचा विचार केला षटक क्रमांक 4 पॉवर प्लेचं षटक असेल. या षटकामध्ये 3 खेळाडू सीमारेषेवरती असतील. बंटी याने जर 3 बॉल 3 चौकार जर मारले, मोहित आणि प्रेम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 3 चेंडूवर जर 3 चौकार मारले तर मोहित आणि प्रेम यांच्याकडून 1000 रुपयाचं या ठिकाणी भरघोस असं पारितोषिक आहे. बघूया. दर्शन वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. हे एक षटक निर्णायक मानलं जाईल या इनिंग मधील. एक गतिमान, एक जलद गतीचा चेंडू, बंदुकीच्या गोळीप्रमाणे, धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे ही डिलिव्हरी जाते. हा चेंडू जातोय, फलंदाजांना काहीसा जखडून ठेवणार हा चेंडू. पुन्हा एकदा सेम टप्पा, अचूक या ठिकाणी लाईन बघायला मिळते. एक चक्री गोलंदाज आहे आमच्या डोंबिवली शहरामधील. चेंडू पडल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने यष्टी रक्षकाच्या दिशेने जातोय. फुलटा चेंडू आणि गाडी बाद होतोय. आतापर्यंत एकूण जर 3 चेंडूचा जर विचार केला तर 3 चेंडू निर्धाव आलेत. कोणत्याही प्रकारची धाव न मिळाली नाही. अक्षरशः जखडून ठेवले रोहन याला. मोरिया बॉईजला 56 धावांचं लक्ष. आता मात्र लक्ष थोडंसं अवघड वाटत चाललंय, थोडंसं रिक्वायर्ड रेट मोठा वाटत चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. चेंडू सीमारेषेवरती गेला होता, परंतु चांगलं फिल्डिंग बघायला मिळते आपणास. गुड कॉम्बिनेशन्स. बऱ्याच वेळानंतर 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकच धाव दिले. दर्शन या गोलंदाजाने एक दर्जेदार गोलंदाजीचा अंडरआर्म क्रिकेट सर्कल स्पर्धेमध्ये आपणास बघायला मिळतोय या मोरिया चषकामध्ये. नाहीदा फलंदाज फसलेत. 22च्या स्वरूपामध्ये पंच कॉल देत आहेत. 1 धाव होते, एका धावीने धावसंख्या होते 30. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. थोडंसं मिसफिल्ड होतं. 1 धाव मिळते शॉर्ट एक्स्ट्रा लेग स्वरूपामध्ये. आणि अशा तऱ्हेने षटक संपलेला आहे. पंच या ठिकाणी आपला जे 16 मिनिटाचा खेळ दिला होता तो 16 मिनिटाचा खेळ अवधी संपलेला आहे. एक खेळाडू सर्कलमध्ये घ्या. 16 मिनिटाच्या अवधीमध्ये प्रत्येक इनिंग संपवायचे. आपण 16 मिनिटं 30 सेकंद आतापर्यंत वेळ घेतलाय. परिणामी आपणास एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. एक चांगली कसोटी आहे, एक चांगली कस लावण्याची या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी मोरिया चषकाच्या माध्यमातून बघायला मिळते. 16 मिनिटांमध्ये आपणास इनिंग पूर्ण करायचे. वाईड बॉल, शेवटचा षटक. रोहन याने जर 3 चेंडू 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धाव संख्या झाली 32. किरण शेवटचं षटक. धाव संख्या धावबल करते 32. वॉट शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने. आता मात्र या ठिकाणी रिक्वायर्ड रन रेट वाढल्यानंतर साहजिकच आहे
एका दुसरा मोठा फटका येईल याच परिणामामध्ये, याच शोधामध्ये रोहन थोडंसं आक्रमण करतोय. धावसंख्या होते 36-36. शेवटचं षटक, अखेरचं षटक आहे. रोहन हा फलंदाजीला बऱ्याच वेळानंतर स्तब्ध झाल्यानंतर अखेरच्या षटकामध्ये रोज आक्रमण करतोय. चेंडू हवेमध्ये बॅटची खडा घेण्या लागण्याचा प्रयत्न करतोय. बघूया, जोरदार अपील करतोय, परंतु पंचांनी या ठिकाणी अपील फेटाळलंय. फुल टच चेंडू होतोय आणि आता मात्र या ठिकाणी सामना पूर्णपणे लक्ष्मी 11 संघाच्या बाजूने झुंकलेला आहे. थोडीशी औपचारिकता आहे. 56 धावांचं या ठिकाणी मोठंसं कडवं आव्हान पेलताना मोरिया बॉईजला थोडीशी दडपणामध्ये खेळावं लागले. बरेचसे दडपणामध्ये खेळ. वॉट अ शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह, पॉलिथ्रोमध्ये फील्ड होते चांगली. याचं गोलंदाजांनी जवळजवळ विचार केला तर 3 धावा वाचवले त्या पटक्यावरती. जोरदार प्रहार केला होता, परंतु तितकं चांगले क्षेत्ररक्षण पॉलिथ्रोमध्ये. आणि आता मात्र या ठिकाणी चेंडूला थोडासा सन्मान दिला आहे. साहजिकच आहे, क्रिकेटमध्ये सन्मान देणं सुद्धा एक फार महत्त्वाची एक भूमिका बनवली जाते क्रिकेटमध्ये. एक धाव आवश्यकता असताना महेंद्रसिंग धोनी याने पूर्ण एक षटक मेडन काढून विराट कोहलीला सेंचुरी करण्याची संधी दिली होती. याचाच अर्थ असा होतो की तुमच्या खेळ संघामध्ये तुमची खिलाडू वृत्ती याची या ठिकाणी सन्मान केला जातो क्रिकेटमध्ये. आणि अशा तऱ्हेने या चेंडूबरोबरच सामना संपलेला आहे आणि या मॅचमध्ये लक्ष्मी 11